या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या घटनेमध्ये वर्गात त्या मुलीने असं काय केलं आणि नंतर तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। आजकालच्या शाळा आणि गेल्या काळातील म्हणजेच या ज्या पूर्वीच्या शाळा होत्या त्यामध्ये खूप अंतर आहे। आजकाल सर्रास मुलं चक्क 10वी पर्यंतची जी मुलं आहेत ती वर्गामध्ये मोबाईल फोन आणत असतात आणि त्याबरोबर वेगवेगळे असे ते नको ते काम आणि नको त्या व्यसनी ते जात असतात। मग 6वीतील मुलं असू दे किंवा 5वीतील असो किंवा 8वी 9वीतील कुठलीही आता मुलं असू दे ती वेगळ्या वळणावर जात आहेत। मग असं या घटनेत काय घडलं की अक्षरशः तुम्हाला सुद्धा मोठा धक्काच बसेल। आता शाळेतील 6व्या इयत्तेत शिकणारी अत्यंत हुशार पण स्वभावाने शांत मुलगी, ती सहसा जास्त कोणाशी बोलत नसे पण तिच्या मनात विचार आणि भावनांचा कल्लोळ नेहमी चालू असायचा। मानसीला शाळेत सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे तिची भूक। मधल्या सुट्टीला अजून बराच वेळ असताना तिच्या पोटात कावळे ओरडणे सुरू व्हायचे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की तुम्ही कधी ना कधी तासाला डबा हळूच उघडून कधी ना कधी जेवण केलं असेल किंवा एखाद दुसरा घास तुम्ही खाल्लाच असेल। मग असं या मुलीसोबत नंतर काय घडलं, काय तो प्रकार होता की अक्षरशः तुम्हाला सुद्धा मोठा धक्का बसेल। गणिताचा तास सुरू असताना फळ्यावर मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि त्यांची मग आकडेवारी चालू होती पण मानसीचे मन मात्र तिच्या बॅगेतील डब्यात अडकले होते। आज तिच्या आईने खास तिच्यासाठी सांबार भात आणि तळलेले कुरकुरीत पापड दिले होते, जो तिचा सर्वात आवडता पदार्थ होता। भूक आता असह्य झाली होती। तिने आपली मैत्रीण प्रियाकडे पाहिले। प्रियाने डोळ्यांनीच नको अशी खून केली पण मानसीने ठरवले होते की तिने हळूच बॅगेतून डबा बाहेर काढला आणि मग पुस्तकांच्या आड लपवून ठेवला। तिने आणि प्रियाने अत्यंत सावधपणे डब्याचे झाकण उघडण्याचा प्रयत्न केला पण जुन्या डब्याचा धातू आवाज वर्गाच्या शांततेत खूप मोठा वाटला। मानसी, काय चालले मागे? डबा कशाचा उघडत आहेस? सरांनी आवाजाच्या दिशेने बघत रागाने विचारले। मग तुम्हाला वाटेल की इथेच ही घटना संपलेली आहे, तर असं नाही। कदाचित तुम्हाला असे वाटेल की आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आपण सुद्धा असं डब्यामध्ये जेवण वर्गात शिक्षक आले असताना आणि वर्गात तास सुरू असताना आपण कधी ना कधी असं जेवण केलं असेल किंवा एखाद दुसरा घास खाल्ला असेल, मग त्यात एवढं काय असं तुम्हाला वाटेल। परंतु ही घटना इथेच संपलेली नाही, पुढे काय झालं पहा। मानसी, काय चाललंय मागे? डबा कशाचा उघडत आहे? सरांनी आवाजाच्या दिशेने बघत रागाने विचारले। मानसी घाबरून उभी राहिली। तिचा डबा, डब्यातील सांबाराचा भात, मग हलकासा वास आणि तिची चोरी पकडली गेली होती। सरांनी तिला वर्गाबाहेर उभे केले आणि शिक्षा म्हणून तिचा डबाही जप्त केला। मानसीला खूप लाज वाटली आणि तिचे डोळे पाण्याने भरून आले। तिला वाटले की ठीक आहे, चूक झाली, शिक्षा मिळाली, विषय संपला। पण विषय संपला नव्हता। आता आजकालची मुलं काय करत आहेत? 5वीतील मुलं, 6वीतील किंवा 10वी पर्यंतची मुलं जी आहेत ती चोरून मोबाईल फोन जे आहेत ते आपल्या आईवडिलांचा मोबाईल फोन किंवा घरचा मोबाईल असू द्या ते वर्गामध्ये आणत असतात। परंतु मग याच वर्गात मागच्या बाकावर बसलेल्या रोहितने, जो एक खोडकर आणि तंत्रज्ञानाचा जास्त वापर करणारा मुलगा होता, त्याने मानसीचा डबा उघडण्यापासून ते शिक्षा मिळेपर्यंतचा संपूर्ण प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये चोरून रेकॉर्ड केला होता। दुसऱ्या दिवशी मानसी शाळेत पोहोचली तेव्हा सगळं काही बदललं होतं। शाळेच्या गेटपासून वर्गापर्यंत प्रत्येक जण तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहत होता। ती बघ, काल डबा चोरून खाणारी मुलगी, अरे ती भुकडी, आज काय चोरून आणलंय, असे शब्द तिच्या कानावर येत होते। तिची मैत्रीण प्रिया घाबरून तिच्याजवळ आली। मानसी, रोहितने तो व्हिडिओ रात्रीच ग्रुपवर टाकलाय, प्रिया थरथरत म्हणाली। त्याने त्या व्हिडिओला खूप चुकीचे टायटल दिले आहे आणि मेसेजमध्ये तुला भुकडी चोरटी म्हणत आहे। मानसीला विश्वास बसेना। तिने मोबाईलमध्ये पाहिलं आणि तिचे हृदय थप्प झाले। व्हिडिओ काही सेकंदाचा होता पण त्यावर असलेल्या हजारो मग मीम्स तिच्या आयुष्याचे तुकडे करत होते। तिची ती साधी चूक, भूक पोटी डबा खाण्याचा प्रयत्न आता सर्वांसमोर आली होती। मग तो धक्कादायक प्रकार सुरू झाला होता। आजकालच्या लहान मुलांचे 10वी पर्यंत सुद्धा व्हॉट्सअप ग्रुप असतात आणि याच ग्रुपमधून अशी ही भयंकर घटना घडलेली आहे। आता सार्वजनिक उपहासाचा विषय बनली होती आणि मग तिच्या चेहऱ्यावरचे भीतीयुक्त भाव आणि जप्त झालेला डबा, प्रत्येक गोष्ट लोकांच्या मनोरंजनाचा भाग बनली होती। तिला वाटले की शाळेतील प्रत्येक जण तिच्याकडे फक्त याच नजरेने पाहत आहे। तिला वर्गात बसणे, बेंचवर बसणे, चालणे, बोलणे हे असह्य झाले। हळूहळू तिला एकटे पाडण्यात आले। जुन्या मैत्रिणी तिच्यापासून लांब राहू लागल्या कारण त्यांना भीती होती की त्याही चोरटी म्हणून ओळखल्या जातील। एका भावनिकदृष्ट्या पूर्णपणे ती तुटली होती।
तिला शाळेत जाण्याची इच्छा राहिली नाही. ती आई वडिलांशी बोलणं टाळू लागली. रात्री तिला नीट झोप येत नव्हती आणि दिवसभर तिच्या मनात फक्त आता मी काय करू हाच विचार चालू होता. सोशल मीडियावरील मेसेज आणि मग ते मीम्स वाचून तिला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. तिला वाटले की या जगात तिच्यासाठी आता काहीच जागा नाही. मग शनिवारी संध्याकाळी जेव्हा तिचे आईवडील एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते आणि घरात कोणी नव्हते, तेव्हा मानसीच्या मनात आत्मघाती विचार तीव्र झाले. तिला वाटले हा जो अपमान आहे आणि या वेदनेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे तिने घरात शांतपणे इकडे तिकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी नव्हते, पण एक भयान शांतता होती. ती एका कोपऱ्यात गेली जिथे तिची औषधे मग ठेवली होती. तिने औषधांची बाटली हातात घेतली आणि त्याचे झाकण उघडले. तिचे हात थरथरत होते, परंतु त्या क्षणी तिच्या फोनवर एक मेसेज आला. मग हा मेसेज काय होता ते पहा. तिने फोनकडे पाहिले. तो मेसेज तिच्या वर्ग शिक्षिकेचा सरांचा होता. विद्या सर खूप शांत समजूतदार होते. मेसेजमध्ये लिहिलं होतं की मानसी, मला माहीत आहे तू काय सहन करतस आहे आणि तुझ्यावर काय परिणाम होत आहेत. मला आज तुझ्या आईवडिलांनी सांगितले की तू शाळेत का येत नाहीस. बेटा, डबा खाणे ही चूक आहे, पण तो व्हिडिओ व्हायरल करणारे आणि तुला त्रास देणारे जास्त चुकीचे आहेत. तू जे पाऊल उचलण्याचा विचार करत आहेस ते चुकीचं आहे. तुझे आयुष्य एका क्षुल्लक व्हिडिओमुळे, काही मूर्ख लोकांच्या मेसेजमुळे संपवणे इतके दुबळे नाही. तू खूप हुशार आहेस. मानसी, मला आठवतंय तू विज्ञान प्रदर्शनात पहिला नंबर मिळवला होतास. मी तुझ्या घरी येत आहे, प्लीज दार उघड, आपण यावर बोलूया. तुझे आयुष्य एका व्हिडिओपेक्षा खूप मोलाचे आहे. सरांचा मेसेज वाचून मानसी अक्षरशः रडू लागली. किती योगायोग आहे बघा. त्याच वेळी अक्षरशः सरांचा जर मेसेज आला नसता, जर आईवडिलांनी ही घटना सरांना सांगितली नसती, तर कदाचित तिचा जीव गेला असता. तिने औषधाची बाटली खाली ठेवली आणि धावत जाऊन घराचा दरवाजा उघडला. बाहेर सर उभे होते. मानसी त्यांना पाहून अक्षरशः त्यांच्यासमोर डसाडसा रडू लागली. त्या रात्री सरांनी मानसीला मग थोडासा धीर दिला, तिला समजावले आणि सायबर बुलिंग हा एक गंभीर गुन्हा आहे आणि यासाठी तिने स्वतःला जबाबदार धरणे चुकीचे आहे. दुसऱ्या दिवशी मग सरांनी शाळेत मुख्याध्यापकांच्या उपस्थित मीटिंग घेतली. त्यांनी स्पष्ट केले की डबाखानी एक छोटी चूक होती, पण एखाद्याचे व्हिडिओ चोरून व्हायरल करणे, त्याला मानसिक त्रास देणे हा मोठा गुन्हा आहे. मग रोहितला अक्षरशः खूप त्याला समजावण्यात आलं आणि त्यानंतर वर्गामध्ये मोबाईल जर घेऊन यापुढे कोणी आलं तर त्याचा मोबाईल फोडला जाईल किंवा जप्त केला जाईल असं सांगण्यात आलं. आता ग्रुपमधून तो व्हिडिओ आणि सर्व आक्षेपार्ह मेसेज तातडीने काढून टाकण्यात आले. मानसीने त्या दिवसापासून ठरवले की लोकांच्या भीतीने जगणार नाही. तिने आत्मविश्वासाने पुन्हा शाळेत जायला सुरुवात केली आणि शिक्षक व पालकांच्या मदतीने ती या वाईट अनुभवातून पूर्णपणे बाहेर पडली. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. अगोदरचा काळ जो होता तो खूप वेगळा होता आणि आत्ताचा काळ जो आहे तो मोबाईलमुळे किती घातक ठरलेला आहे आज आपण बघितलं असेल. एका व्हिडिओमुळे अक्षरशः ती तिचे जीवन संपवणार होती, पण त्वरित शिक्षक आणि त्यानंतर आईवडिलांनी त्वरित ॲक्शन घेतल्यामुळे तिचा आज जीव वाचलेला आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. शक्यतो मोबाईल तुम्ही थोडासा वापरणं टाळा.